चला तर विद्यार्थ्यांनो, आरजे अकॅडमी या YouTube चॅनलवरती मी रेश्मा घोळे तुमचे सहर्ष स्वागत करते। चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण वाक्यांच्या प्रकारामधील अर्थावरून पडणारे प्रकार, तर हे किती प्रकार आहेत तर 5 आहेत। त्यातील पहिला प्रकार पाहणार आहोत, तो आहे विधानार्थी वाक्य। मग विधानार्थी वाक्य म्हणजे काय, त्याची व्याख्या कशी केली जाईल आणि ते लक्षात ठेवण्याची ट्रिक कशी सोपी आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विधानार्थी वाक्य, मग विधानार्थी वाक्याची अगोदर आपण व्याख्या पाहूया। ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात। काय म्हणतात तर त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात। मग त्याचे काही ट्रिक किंवा त्याचे काही नियम आहेत। मग या वाक्याची सुरुवात काय होते तर कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम देतात, ते वाक्य विधानार्थी वाक्य असतात। किंवा कोणतीही माहिती सांगणारे वाक्य किंवा कोणतेही माहिती सांगणारे वाक्य काय असतं तर विधानार्थी वाक्य असतं। चला तर मग याची उदाहरणे पाहूया, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल की विधानार्थी वाक्य म्हणजे काय। मग विधानार्थी वाक्याची एकच ट्रिक लक्षात ठेवायची, विधान कोणतंही केलं गेलेलं विधान जर त्यामध्ये असेल, केवळ विधान केलेलं असेल किंवा माहिती सांगणारं वाक्य असेल तर ते विधानार्थी वाक्य आहे असं समजायचं। चला तर मग विधानार्थी वाक्याचे आपण उदाहरण पाहूया। सुमित नेहमीच पोहोचल्यावर फोन करतो। सुमित नेहमीच पोहोचल्यावर फोन करतो। आणि आपण 15 उदाहरणे घेणार आहोत यामध्ये, तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याची बरीचशी उदाहरणे कळणार आहेत। जिन्यावरून बाळ खाली घसरले। हे देखील काय आहे, याच्यात एक विधान केलेलं आहे किंवा एक माहिती सांगणारे वाक्य असल्यामुळे हे काय आहे तर विधानार्थी वाक्य आहे। उदाहरण 3, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे। शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे। 15 उदाहरणे आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत पहा व्हिडिओ। चौथं उदाहरण आहे, आई वडिलांची आज्ञा पाळावी। आई वडिलांची आज्ञा पाळावी। तर हे आहेत उदाहरणे। तर याच्यामध्ये काय केलं गेलेलं आहे तर एक माहिती सांगितली आहे किंवा एक केवळ विधान केलेलं आहे, त्यामुळे हे विधानार्थी वाक्य आहे। चला तर तुमच्या नोटबुक मध्ये हे नोट करत चला, पुढील उदाहरणे आपण घेणार आहोत। पाचवं उदाहरण, स्तुती केलेली कोणाला आवडत नाही। हे देखील काय आहे विधानार्थीच वाक्य आहे। चला तर 6वं उदाहरण पाहूया। जगात सर्व सुखी असा कोणी नाही। आहे का कोणी सुखी, परंतु आपल्याला आपलं ध्येय गाठून सुखी व्हायचं आहे। त्यामुळे अभ्यास करा, रिव्हिजन करा। मराठी व्याकरण हा असा विषय आहे, असा घटक आहे की त्याची परत परत रिव्हिजन केली तरच त्याची आपल्याला व्याख्या आणि उपप्रकार लक्षात राहतात, त्यामुळे रिव्हिजन करत चला। बाबा वाराणसीला गेले। याच्यामध्ये देखील काय आहे, एक माहिती किंवा एक केवळ विधान आहे, म्हणजे एकच काय आहे विधान, एकच विधान आहे। 8वं उदाहरण पाहूया। रमेश खूप काम करतो। रमेश खूप काम करतो। बोर्ड लहान असल्यामुळे मला हे
नंतर एवढं भरल्यानंतर पुसायचं आहे, त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या वहीमध्ये ही वाक्य लिहून घेत चला. तुम्हाला रिव्हिजनसाठी किंवा परीक्षेसाठी उपयोगाला येतील. आणि ही सर्व उदाहरणे मागील एक्झाम मध्ये येऊन गेलेली आहेत, त्यामुळे तुमच्या नोटबुक मध्ये नोट ठेवा. विधानार्थी वाक्य, व्याख्या आणि खाली त्याची उदाहरणे. तर 9वं उदाहरण आहे, सायली दररोज अभ्यास करते. सायली दररोज अभ्यास करते. 10वं उदाहरण आहे, दिसतंय का तुम्हाला? चला तर 10वं उदाहरण पाहूया. राघव हुशार मुलगा आहे. राघव हुशार मुलगा आहे. झाली का तुमची ही नोट करून उदाहरणे? वेळ न वाया घालवता आपल्याला फास्ट आपल्याला 15 उदाहरणे कव्हर करायची आहेत, त्यामुळे पटपट नोट करून घेऊ चला. ही झाली 10 उदाहरणे. मग विधानार्थी वाक्याची लक्षात आली का कशी उदाहरणे आहेत ती? वाक्य हे काय होतं तर कर्त्याने सुरुवात होते आणि शेवटी पूर्णविराम देतात. चला तर 11वं उदाहरण पाहूया. चला तर 11वं उदाहरण आहे, आज सोमवार आहे. आज सोमवार आहे. हे देखील काय आहे तर विधानार्थीच वाक्य आहे. आता 12वं उदाहरण घेऊया. माझी शाळा मला खूप आवडते. माझी शाळा मला खूप आवडते. चला तर 13वं उदाहरण, विधानार्थी, याच्यात एक विधानच केलं गेलेलं आहे. त्याचे खूपच वाईट झाले. त्याचे खूपच वाईट झाले. हे देखील काय आहे? विधानार्थी वाक्य आहे. पुढील उदाहरण आहे, तुमच्या नोटबुक मध्ये नोट करत चला. 14वं उदाहरण आहे, सुमित्रा उत्तम गायिका आहे. सुमित्रा उत्तम गायिका आहे. तसेच पुढील लास्टचं 15वं उदाहरण आहे, तुझं आमंत्रण आम्ही नाकारणार नाही. तर विद्यार्थ्यांनो, ही मागील एक्झाम मध्ये येऊन गेलेली काही विधानार्थी वाक्याची उदाहरणे आहेत TCS आणि IBPS पॅटर्न अनुसार. तर तुम्हाला ही 15 उदाहरणे कशी वाटली? आवडली असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. आणि जर तुम्हाला आपले शिकवण्याची पद्धत आणि व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करत चला की तुम्हाला फायदा झाला किंवा तुम्हाला समजलं किंवा समजलं नाही. आणि जर तुम्हाला दुसऱ्या चॅप्टर बद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ आपण त्यावरती देखील तयार करूया. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत चला. त्या विषयावर देखील आपण लेक्चर घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला व्हिडिओ? हा आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.